राज्याचा आर्थिक अहवाल जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे। राज्याची अर्थव्यवस्था 7.6% वाढण्याचा अंदाज आहे। दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र देशात 6व्या क्रमांकावर, तर पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवारांनी अहवाल मांडलाय। विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आलेला आहे। तर हा आर्थिक पाहणी अहवाल नेमकं काय सांगतोय, तर राज्याचा विकास दर हा 7.6% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आर्थिक पाहणी अहवालामध्ये हा अंदाज व्यक्त केला गेला। देशाच्या जीडीपी मध्ये राज्याचा सर्वाधिक 13.9% इतका वाटा आहे। राज्यामध्ये कृषी क्षेत्रात 1.9% वाढ अपेक्षित। उद्योग क्षेत्रामध्ये 7.6% वाढ अपेक्षित। सेवा क्षेत्रामध्ये 8.8% इतकी वाढ अपेक्षित। तर स्थूल उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक 63.8% इतका राहणार। चालू आर्थिक वर्षामध्ये उत्पन्न 10.9% वाढणार। तर 2023-24 चं उत्पन्न हे 40.44 लाख कोटी इतकं। दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र देशात 6व्या क्रमांकावर। तेलंगणा, कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्राच्या वर। तर राज्याचं दरडोई उत्पन्न हे 9.99% इतकं वाढ। दरडोई उत्पन्न हे 2,52,389 वरून आता 2,77,603 वर। कृषी क्षेत्रासाठी 1750 कोटींची भरपाई दिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।